तर हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड। आज आपण खूप सुंदरशी बॅग तयार करणार आहोत। काही घरातलं मटेरियलपासून आणि काही जे जुने पुराणे काही लेस आहे त्याच्यापासून। तर बघा इथे मी हा 2 पीस घेतलेला आहे आणि थोडंसं माझं जे नॉनवन आहे ना ते कमी पडलं, पण काय हरकत नाही। आपण या ठिकाणी पुरं जुगाड लावणार आहोत। ते कसं पुऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणारच आहे। हे नॉनवन परत तुम्हाला म्हणजे जे फॉर्म आहे ते दिसणार नाही, असं आपण खूप सुंदरसं नंतर शेवटी एक जुगाड लावणार आहोत। तर चला तर सुरू करूया। बघा हा पीस, हे 2 पीस आहे ना, हे 14 बाय 14 इंचाचे होते। मी तुम्हाला दाखवायचे विसरून गेले, पण आता इथे सांगत आहे 14 बाय 14 इंचाचे एक पीस होता। आणि इथे आपण ही जी मार्किंग केलेली आहे ही 3.5 इंचाची मार्किंग होती। आता ही 3.5 इंचाची मार्किंग आहे ती आपण कट करून घेऊया। बघा कट झालेली आहे। त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे, एक चेन घेतलेली होती 15ची। तर ही 15 इंचाची चेन होती आपली। तर तुम्ही म्हणशाल ताई 14 इंचाची कापड आणि 15 इंचाची चेन, तर काय होतं आपल्याला रनर ॲड करण्यासाठी थोडीशी आपल्याला साईड म्हणजे थोडीशी जागा लागते। त्याच्यामुळे मी थोडीशी एक चेन आहे ना एक्स्ट्रा थोडीशी कट करत असते प्रत्येक व्हिडिओमध्ये। तर तुम्ही बघू शकता की इथे थोडीशी तरी मी चेन अटकवण्यासाठी, म्हणजे आपल्याला रनर ॲड करायचं असतं ना, मग थोडी तरी चेन आपल्याला एक्स्ट्रा लागते, त्याच्यामुळे मी एक्स्ट्रा चेन घेतलेली होती। तर बघा या ठिकाणी चेन आपली जोडून झालेली आहे। नंतर या ठिकाणी टॉप टिच करायचं आहे। बघा अशा पद्धतीने टॉप टिच करून घेऊया। टॉप टिच केल्याने काय होतं की रनर अटकत नाही आणि अलगदपणे आपली ही बॅग ओपन होत असते। बघा दुसरा जो पार्ट आहे त्याला बी आपण जोडून घेऊया आणि टॉप टिच करून घेऊया। तर बघा या ठिकाणी हे जे रनर आहे ते आपण कसं ॲड करूया। तर तुम्ही याच्यात बघू शकता की मी थोडंसं आपण चेन साईडला बी आहे, या साईडला बी आहे आणि त्या साईडला सुद्धा चेन थोडीशी आलेली आहे। तर बघा अशा पद्धतीने, आणि या फक्त अंगठ्याच्या साहाय्याने आपल्याला हे जे रनर आहे ते अटकवायचं आहे। तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने। आणि हे रनर ॲड झालेलं आहे। त्याच्यानंतर बघा ही साईड आहे, या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस बसू शकतात। तर माझ्याकडे हा लेसचा बंडल होता, मी विकण्यासाठी आणलेला होता आणि याचे काही तुकडे पडलेले आहेत, ते तुकड्यांचाच वापर करून मी आता भरपूर सारे बॅगी तयार करणार आहे। तर बघा आपण ही लेस जोडून झाली। त्याच्यानंतर बघा एक नॉनवन घ्यायचा आहे। तर बघा हा पूर्ण पीस आहे 14 बाय 14 इंचाचा। तर मी नॉनवन घेतलेला आहे 15 बाय 15 इंचाचं। मी नॉनवन थोडं जास्त घेतलेलं आहे, कारण की पायपिंग करण्यासाठी बी सोपं पडेल म्हणून। तर बघा अशा पद्धतीचं नॉनवन घेतलेलं आहे। तर हा जो पीस आहे याच्यापेक्षा थोडंसं मी नॉनवन जास्तच इंचाचं घेतलेलं होतं, तुम्ही बघू शकतात। तर भरपूर इंच हा आपण नॉनवन घेतलेला आहे। तर हा भाग मी काही कट नाही करणार, नंतर मी तुम्हाला दाखवेलच याचा जुगाड। आणि काय करायचं आहे, आता हे जे नॉनवन आपण घेतलेलं होतं या नॉनवनला आपण पॉकेट बनवूया, कारण की बघा बॅग तर खूप सुंदर बनणार आहे। शेवटी तुम्हाला बॅग तर दिसेलच कशी बनवली, पण त्या बॅगेमध्ये थोडेसे पॉकेट आपण ॲड केले तर म्हणजे बॅग अजून सुंदर दिसेल। आता टोटल आपण 3-4 पॉकेट बोलले होते ना की 3-4 आपले पॉकेट बनतील, तर ते कसे बनतील मी तुम्हाला दाखवते। तर बघा हे जे एक छोटंसं मी पीस घेतलेलं होतं, तुम्ही याच्या जागी शॉपिंग बॅग, कपडा काहीही घेऊ शकतात। आणि हा पीस इथे आपल्याला जोडायचा आहे आणि वरती हा भाग ओपन ठेवायचा आहे। तर बघा अशा पद्धतीने। तर मी थोडंसं ना वरती घेते, कारण की काही टायमाला आपली इथे शिलाई येणार आहे, बॉक्स येणार आहे त्याच्यामुळे। तर बघा हा पिनअप मी करून घेतलेला आहे पिनाच्या साहाय्याने, आणि ही तिन्ही साईडने आपल्याला शिलाई मारायची आहे। बघा तुम्हाला दाखवून देते, आपली ही शिलाई झालेली आहे। बघा तिन्ही साईडने शिलाई झाली आणि हा एक मेन पॉकेट आपला तयार झालेला आहे। तर चला तर आता जोडून घेऊया। बघा तर हा पीस आपल्याला असा जोडायचा आहे, मी तुम्हाला दाखवून देते। बघा आता हे जे पॉकेट आहे ते वरती आलं पाहिजे आणि हे वरती अशा पद्धतीने आपल्याला जोडायचं आहे। तर बघा मी असं व्यवस्थित ठेवून घेते आणि पिनअप करून घेऊया। पिनअपने काय होतं की आपला जो आपण शिलाई मारणार आहे ना, हे जे मेन पीस आहे ते निसटणार नाही ना, अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपली शिलाई होऊन जाईल। तर ही चारही बाजूने आपल्याला शिलाई मारायची आहे। तर बघा अशी शिलाई व्यवस्थित बघून घ्या। तर आपली चारही बाजूनी शिलाई झालेली आहे आणि जी आपली जी लेस आहे ती सुद्धा आपण इतकी छान पक्की बसलेली आहे की ती निसटणार नाही आणि दिसायलाही सुंदर दिसेल। पिंक व्हाईटचं कॉम्बिनेशन तर तुम्हाला माहितीच आहे, खूप सुंदर असतं आणि त्याचमुळे मी ही व्हाईट कलरची चेन निवडलेली आहे। तर बघा आपली ही चारही बाजूने शिलाई झालेली आहे। आता हे एक्स्ट्राचं तसंच ठेवूया, नंतर याचा वापर करू। वाटलंच दुसऱ्या साईडचे जे थोडेफार उरत आहे ना ते कट करून घेऊया दोन्हीही साईडने। तर आपण या ठिकाणी बघा आपल्याला जोडायचं आहे हँडल। तर हँडल जोडताना मी इथे थोडासा याचा मध्य काढून घेतलेला आहे। बघा अशा पद्धतीने आता हा मध्य झाला आहे। आता तिथून आपल्याला मोजायचं आहे 3.5 इंच।
बघा 3.5 इंच, कारण की बॅग आपली 14 बाय 14 इंचाची होती. 15 बाय 15 इंचाची सुद्धा असली ना तरी 3.5 इंचाची आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. तर दोन्हीही पीसला सेम पद्धतीने मी मार्किंग करून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने. आणि या ठिकाणी 3.5 इंचाची मार्किंग करून घेऊया. आता ही मार्किंग मी का करत आहे, कारण की आपल्याला इथे जोडायचं आहे हँडल. तर हे 2 हँडल आपण इथे जोडून घेऊया. तर बघा माझ्याकडे रेडीमेड मी हँडल या बॅगीला नाही घेतले, जसं कापड आहे त्याच कापडाचं आपण हँडल बनवून घेतलेले होते. तर पूर्ण जे माप आहे ते तुम्हाला दाखवून देते. तर बघा हे 27 किंवा 28 इंचाचे आपले हँडल झालेले आहे. तर हँडल नंतर फोल्ड करते ना तेव्हा ते कमी होऊनच जातं. तर बघा मी इथे हँडल जोडून घेते. आता हँडल कसे जोडायचे मी तुम्हाला दाखवून देते. बघा हा इथे असं जोडायचं आहे. इथे चौकोनी बॉक्स आला पाहिजे आणि दुसऱ्याही साईडला असा चौकोनी बॉक्स आला पाहिजे. तर एक किंवा 2 इंचाचे तर आपले ते हँडलमध्ये जातात. त्याच्यामुळे तुम्ही कमीत कमी असेच बॉक्स बनवा की बॅग बी खूप सुंदर दिसेल. तर तुम्ही बघू शकतात की मी याच्यामध्ये हँडल असे बॉक्सवाले जोडून घेतलेले आहे. आता जोडायचं आहे आपल्याला चेन. तर बघा परत एकदा आपण चेन इथे या ठिकाणी जोडून घेऊया. तर ही चेन आहे 15 इंचाची. परत तुम्हाला एकदा मी माप दाखवून देते. तर बघा 15 इंचाची आपली चेन घेतलेली आहे. आता ही चेन कशी जोडायची आहे, तर ही चेन मी घेतलेली आहे अशी उलटी ठेवलेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला सरळ अशी शिलाई मारायची आहे. तर बघा शिलाई मारून झालेली आहे आणि या ठिकाणी आपण टॉपटीजसुद्धा करून घेऊया. तर बघा टॉपटीज झालेला आहे. टॉपटीज आपलं झालेलं आहे. दुसऱ्या साईडले जे पीस आहेत त्याला बी सेम पद्धतीने आपण जोडून घेऊया. तर बघा या पीसलासुद्धा आता एक सांगते मी तुम्हाला. बघा सरळ चेन आणि उलटी चेन कशी ओळखायची तुम्हाला दाखवलेच आहे. तर बघा अशी उलटी ठेवायची आहे आणि शिलाई मारल्यानंतर जेव्हा ही चेन आपण पलटी करूया टायमाला तर ही सोपी पद्धत होते आणि अशाच पद्धतीने तुम्ही बॅग बनवत जा. तर बघा अशा पद्धतीने आपण ही पार्ट जोडून घेतलेला आहे. नंतर काय करायचं आहे, दुसराही पार्ट आपण समोर ठेवायचा आहे आणि रनर ॲड करून घ्यायचं आहे. तर हे मी 5 नंबरचं रनर वापरलेलं आहे. तर रनर ॲड झाल्यानंतर इथे आपल्याला शिलाई मारायची आहे. शिलाई मारताना तिन्ही बाजूने आपल्याला शिलाई मारायची आहे. बघा एक्स्ट्राचं जे उरलेलं होतं ना त्याचा असं आपण जुगाड करून घेऊया पायपिंग करण्यासाठी. तर बघा आपली शिलाई झालेली आहे आणि पायपिंगसुद्धा झालेली आहे. आता याचं मी थोडंसं ना फायनल लुक तुम्हाला दाखवते. आणि हा एक कप्पा. तर मला ना अजून याच्यामध्ये कॉर्नर काढायचे होते, पण बघा बिना कॉर्नरची बॅग कशी दिसते हे मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा या ठिकाणी आपल्याला शिलाई मारायची बाकी आहे अजून, पण मी आधी तुम्हाला अशी साधी सिंपलची बॅग कशी दिसते 2 पार्ट जोडून तर ती तुम्हाला आधी दाखवून देते. मग तुम्हाला समजेल की कॉर्नर बॅग का केली पाहिजे. तर बघा या ठिकाणी आपला एक कप्पा बनतो आणि दुसऱ्या साईडला इथे एक कप्पा बनतो आणि या साईडला एक कप्पा, म्हणजे 3 पॉकेटवाली आपली बॅग तयार झालेली आहे. बघा इथे कॉर्नर आपण काढले नाही तर कसं चपटे दिसत आहे. तर कॉर्नर का काढायचं आता मी तुम्हाला दाखवते. बघा आता कॉर्नरसाठी मी 1 इंचाचे असे छोटे छोटे बॉक्स कट केले आहे, कारण की आपलं पॉकेट जोडलं आहे ना त्याच्यामुळे मी 1.1 इंचाचं किंवा 1.5 इंचाचं आपण बॉक्स कट करून घेऊया दोन्हीही साईडने. तर आपले बॉक्स कट झालेले आहे. आता या बॉक्सला असे शिलाई मारून घेऊया. दोन्हीही साईडने सेम पद्धतीने शिलाई मारायची आहे. आता बॉक्सवाले जे बॅग आहे ते कशी दिसतं मी तुम्हाला दाखवते. बघा शिलाई मारल्यानंतर बघा बॅग किती डायरेक्ट फुगली आहे, म्हणजे अशी फुलून दिसते ना. तर तुम्ही याच्यामध्ये बघू शकतात की इतकं सुंदर ही बॅग दिसत आहे आणि त्याचा पेस त्याच्यामधले सामान भरपूर असं तुम्ही ठेवू शकतात. तर दिसायला ही बॅग छान दिसत होती. मगाची बॅग तशी चपटी दिसत होती आणि जेव्हा आपण बॉक्स बनवलेले आहे त्याच्यानंतर बॅग किती सुंदर फुगली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना, व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. आणि कोणती बॅग तुम्हाला बघायची आहे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका.